भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी। सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला तर निफ्टी 150 अंकांनी वधारला। शेअर बाजारामध्ये तेजीचं वातावरण। आहार संघटनेची आज सकाळी 11 वाजता बैठक। मंत्री छगन भुजबळांसोबत होणार बैठक संपन्न। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं। आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत। सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत असल्याची सूत्रांची माहिती। तर साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारचा निर्णय। एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणार। राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेमध्ये स्थान मिळणार। केंद्राच्या मदतीने 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार। पणन मंत्री जयकुमार रावलांची माहिती। आखातीतील युद्ध गेल्या 11 दिवसांपासून सुरूच। इराणातील 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू। युद्धामध्ये तेहरानसह अनेक इराणी शहरही उद्ध्वस्त। इराण अटींवर युद्ध थांबवण्यास तयार। अमेरिकेसमोर ठेवल्या अटी। इराणच्या उपपरराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची माहिती। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी। मुख्यमंत्र्यांकडून जिष्णुदेव वर्मा यांचं स्वागत। नीटचा अर्ज भरण्यासाठी आता 11 मार्चपर्यंत मुदतवाढ। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निर्णय। देशात बेफाम महागाईची शक्यता कमी। महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांच्या जवळपास राहील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेतून माहिती। महाराष्ट्र साखर उत्पादनात होणार अव्वल। उत्तर प्रदेशला टाकणार मागे। देशातील एकूण उत्पादन 324 लाख टन होण्याचा अंदाज। इंडोनेशियाचा भारतासोबतचा करार। ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून खरेदी करणार। यापूर्वी फिलिपिन्सनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र केलं होतं खरेदी। येवल्याच्या नगरसूल रोडवरती अपघाताची भीती। कालव्यावरील पुलावरचा कठडा तुटला। अपघात झाल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल। मुंबईमध्ये पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार। उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात। आता लक्ष ऑलिम्पिक सुवर्ण। वर्ल्ड कप विजेतेपदानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यानं सांगितलं नवं ध्येय।